येतोय काँग्रेस चषक 2026 एक शानदार स्पर्धा। पहिल्या दिवसामध्ये आपण क्वालिफिकेशन राऊंड मध्ये जीपी क्लब फुंडे संघाला पाहिलं, तदनंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण सुरुनपाडा संघाला पाहिलं, तिसऱ्या दिवसामध्ये आपण पागोडे संघाला पाहिलं आणि आज वाघीलवाडा की मग पारगाव की वाघीलवाडा या दोन संघातून टॉप 4 मध्ये जाणारा अंतिम संघ आपल्याला या ठिकाणी मिळेल। चलो मैदानाच्या दिशेने टॉस जिंकल्यानंतर वाघीलवाडा संघाने स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। टीम मीटिंग आता करू नका। चलो याच्यानंतर होणारा सामना पागोटा आणि सुरुनपाडा या दोन संघांना आपण इन्व्हाइट करू, इथे येऊन थांबायचं आहे आणि पंचांना देखील विनंती आता टीम मीटिंग वारंवार त्यांना करू देऊ नका, कारण बरोबर 2:15 वाजतायत, अजून बरेचसे सामने या ठिकाणी शिल्लक आहेत। एक मुख्य अनाउन्समेंट आहे की बॅट्समन, बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज हे जे पारितोषिक आहेत ते टॉप 4 मध्ये येणाऱ्या संघालाच दिली जातील, याची नोंद आपण ठेवावी। मग कदाचित रॉबिन राऊंड मध्ये जर आपल्या एखाद्या खेळाडूच्या धावा असतील किंवा त्याचा परफॉर्मन्स असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही। टॉप 4 मध्ये ज्यांची आकडेवारी चांगली आहे त्यांनाच आपण मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाज, फलंदाज हे पारितोषिक या ठिकाणी देऊ। चल अंपायर सिग्नल या ठिकाणी येतोय। पारगाव विपक्ष वाघीलवाडा, 3 षटकांचा खेळ, लेट्स प्ले, मॅच ऑन होईल। स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कुणाल प्रफुल इजुडी, पहिला गोलंदाज झालाय दर्शन पाटील नावाचा गोलंदाज कुंडेगाव विलेज एंड कडून। फर्स्ट बॉल, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर दुधारी तलवार रिक्स घेतलाय, अनवधानानं बॉल बॅटवर आलेला नाहीये, पण निश्चितपणे गोलंदाजाने केलेली एक चांगली दमदार सुरुवात आणि याच गोलंदाजीच्या जोरावर वाघीलवाडा संघ इथपर्यंत आलाय। मागील 2 सामन्यामध्ये लाजवाब गोलंदाजी केली आहे। यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे, लॉंग ऑन रिझन मध्ये कोणताही खेळाडू आपल्याला दिसत नाहीये, चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धाबा। पहिला बॉल तुझा होता, दुसरा बॉल माझा आहे। पण पोझिशनला बदलावा लागलाय, भाग पाडलाय, कॅप्टनला या ठिकाणी विचार करायला भाग पाडलं। लॉंग ऑन रिझन पूर्णपणे खाली होता, अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये जर आपण पाहिलं तर 2 खेळाडू सीमा रेषेवर तैनात, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑफ, परंतु दुसऱ्या बॉलवर मात्र क्षेत्ररक्षण हे बदलावावं लागलंय। तिसरा बॉल दर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, यावेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत। इट्स अ वाईट बॉल, अवांतर धाव जोडली जाईल। एका धावेनिशी धावसंख्या आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्यात 5च्या या घरामध्ये। किंग्स 11 केडीएच वाघीलवाडा विपक्ष सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, या 2 संघादरम्यान सुरू असणारी अतिशय महत्वाची लढत। शपल झाला खेळाडू, लॉंग ऑफ वर डाईव्ह मारलाय, जबरदस्त डेडिकेशन, प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु अंतिम विजय या ठिकाणी बॉलचा होता। चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। क्या बात आहे, क्या डेडिकेशन आपल्याला बघायला मिळालं, जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी, पण अपुरा पडला हा प्रयत्न, चौकार मिळाला। पुढचा बॉल, गोलंदाज तयार, इथून शॉट ऑफ लेंथ आहे, बॅकफुट स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय, आलाय हा दमदार, या फटक्यामध्ये होतं वजन आणि मिळतील धाबा अर्धा डझन।
फक्त षटकार आलेला नाही आहे, वाघीडवाडा संघाला टीम मीटिंग करायला भाग पडलाय. कारण मागील 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या आहेत. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर चौकार पाहिला, तदनंतर व्हाईट बॉल, चौकार, षटकार अशा 4 बॉलमध्ये आतापर्यंत 15 धावा या गोलंदाजानं खर्च केले आहेत. काय केलं जाईल, कोणत्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावावा, कारण सध्याच्या घडीला कुणाल ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय ना, अप्रतिम बॅटिंग. पुढचा बॉल स्विच केला, ओ हो हो हो, अप्रतिम फटका, आउटस्टँडिंग, जबरदस्त, आउट ऑफ पार्क, षटकार. वेट केलेलं चांगलं असतं. इथे फलंदाजांना वेट केलाय, वेट अँड वॉच, बॉलकडे असणारी नजर आणि या तीक्ष्ण नजरेतून आपण पाहिलाय आलेला एक दमदार रिव्हर्स स्वीप षटकार. कुणाल तारेकर अफलातून बॅटिंग करतोय आणि इथे त्याच्या धावांमध्ये आपण पाहतोय वाढ होताना देखील आपल्याला बघायला मिळते. वैयक्तिक 20 धावांची एक जबरदस्त इनिंग त्याने या ठिकाणी साकारली आहे. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय, स्ट्रेट टू द बॉलर, आलाय आणखी एक दमदार चौकार, अप्रतिम बॅटिंग. ज्याच्या बॅटिंगला सध्या तरी नाही कुणाची सर, ज्याचं नाव आहे कुणाल तारेकर. आउटस्टँडिंग बॅटिंग आपण पाहिली. 6 बॉल 24 धावा ज्याच्या बॅटमधून आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जो स्टार्ट पाहिजे होता ना, क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पोहोचताना टॉप 4 मध्ये जागा बनवणारा अतिशय महत्त्वाचा सामना, आणि स्टार्ट काय मिळालं, एक षटक 25 धावा. कमबॅक करावं लागेल इथून, वाघीलवाडा संघाला कमबॅक करावं लागेल. धावांचं रतीप चढलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आहेत अधिकच्या. गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटची शानदार स्पर्धा 2 वाजून 21 मिनिटं आणि क्रिकेटच्या या रंगीबिरंगी दुनियेमधून आज काँग्रेस शतकाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. बॉलिंग अँड चेंज, नवीन गोलंदाज सूरज पाटील. पहिला बॉल खोलवर टप्पा, अलगदपणे या बॉलला सन्मान दिलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर खेळाडू आपण पाहायला उपस्थित आहेत, ज्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. 26 धावा, 26 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढच्या बॉलमध्ये आपण जाऊया. यावेळेस फुल टॉस बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू त्या ठिकाणी पुश केलाय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन मिळेल. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आलेली जबरदस्त मुसंडी आपण पाहिली, परंतु सूरजकडे असणारा प्रदीर्घ अनुभव
2 बॉलमध्ये 3 खर्च. पुढचा बॉल वेगाने टाकलाय, टॉपेज आहे, हवेमध्ये बॉल, झेल खाली आलाय खेळाडू. इथून पहिला विकेट डाऊन झालाय, फर्स्ट विकेट डाऊन. हे अतिशय महत्वाची विकेट. विकेटची अपेक्षा होती या ठिकाणी. आपण पाहिलं तर एक ब्रेक थ्रू आवश्यक विकेट, अतिशय महत्वाचा स्पेल. पहिल्या षटकामध्ये 25 आल्यानंतर सूरज पाटीलच्या या गोलंदाजीतून वाघेलवाडा अलगदपणे कमबॅक करतोय. कारण पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. का आहे सूरजचं नाव या क्रिकेटच्या पटलावर दाखवतोय. गोलंदाजीतून इथून पहा, लेग कटर बॉल आहे, स्विंग अँड मिस. फक्त यावेळेस गोलंदाज आणि यष्टीरक्षक खेळताना दिसतोय. तर या बॉलवर कुठल्याही पद्धतीने संपर्क नाही आहे. शेवटचा बॉल या षटकातला असेल. यावेळेस लेट कट केलाय, स्क्वेअर कट मधून त्या ठिकाणी एक धाव पुश केली जाईल, सिंगल मिळेल. सिंगल मधून षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं जाईल. पहा, जबरदस्त कमबॅक केलंय. फक्त 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. धावसंख्या 2 षटकानंतर 29 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटक 29 धावा 1 गडी बाद ही स्थिती आहे. अजूनही 1 षटक बाकी आहे. हे कमबॅक करावं तर वाघेलवाड्याप्रमाणे. कारण ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये कमबॅक केलं, दुसऱ्या सामन्यामध्ये 31 धावा डिपेंड केल्या, म्हणजे एक लाजवाब त्यांच्याकडे आत्मविश्वास आपल्याला बघायला मिळतोय. आणि क्रिकेट यासाठीच ओळखलं जातं. शेवटच्या बॉलपर्यंत जोपर्यंत आपल्या हातामध्ये निर्णय येत नाही ना, तोपर्यंत खेळाडूंनी लढत राहावं. ही स्थिती आजही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. आयुष्याच्या पटलावर देखील अशा असंख्य लढाई आपल्याला जिंकाव्या लागतात. असं वाटतं माणसाला की आता सर्व काही संपलंय, पण परत एकदा कुठून तरी आशेचा एक किरण आपल्याला आशा दाखवून जातो आणि जगण्याची एक नवी उमेद निर्माण करून जातो. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये देखील एक छोटा कमबॅक तुम्हाला जिंकण्याची एक नवी उमेद निर्माण करून जातो. फुल टॉस बॉल आहे, लॉंग ऑन रिझर्व मध्ये जमिनीला गरंगळत जाणारा बॉल. 1 धाव या ठिकाणी मिळेल. 1 पेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेवर समाधान. एकूण धावा आपण पाहतोय 30 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. बागे सुरतेचं शेवटचं षटक आहे, ज्या षटकानं मोठीजूज संघाला देखील थोडंसं रडवलं होतं. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करणारा हा संघ. बॅटिंग ऑर्डर तर त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहे, परंतु गोलंदाजी किती कमालीची केली आजच्या रात्रीमध्ये. दोन मॅच मागच्या बागे सुरते नावाच्या याच गोलंदाजानं काढल्यात. चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे असणारी वैविधता, त्याच्याकडे असणारे वेगवेगळ्या पद्धतीने टाकले जाणारे चेंडू, कधी वेगवान कधी लेग कटर. यावेळी स्लो बॉल आहे, पण यावेळेस फलंदाजानं घेरलंय बॉलला आणि घेरलंय सीमारेषेला. आलाय दणकेबाज षटकार. कोणाला कशानं बरं वाटेल हे आम्हाला माहिती नाही, परंतु आमच्यासारख्या या क्रिकेट प्रेमींना क्रिकेटमुळे थोडंसं बरं वाटतं आणि तेवढंच खरं आहे. यावेळेस ताकदीचा वापर केला आहे, परंतु टॉप पेज आहे. इथून इटका जवाब पत्तर से. पहिल्या बॉलवर आलेल्या षटकाराने तदनंतर केलेलं कमबॅक. आणखी एक विकेट.
चला पागोडे संघाचा कॅप्टन आपण आपणास विनंती करू. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन मंचकावर उपस्थित आहे. आपण त्वरित टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने कूच करा. आपण पाहिलंय 15 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 36 धावा आल्या आहेत. बागेश सुरतेनं केलेलं हे कमबॅक षटकार खाल्ल्यानंतर पहा, हीच तर त्याच्या गोलंदाजीची ताकद आहे. कमबॅक करणं ही ओळख आहे आणि संकटात सापडल्यानंतर दमदार गोलंदाजी करून विजय देणं ही त्याची खासियत आहे. पुढचा बॉल यावेळेस लेग कटर बॉल, गती परिवर्तन बघायला मिळालं. स्विंग अँड मिस जागा तयार केली, पदतालीत त्याचा वापर देखील केला गेला, पण चालाक चतुर गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अनुभवाचा कस लावलाय. अनुभव आपल्या जीवनातील सगळ्यात मोठा गुरु. आणि पहा गुरुची केली यावेळेस पहा इनसाइड इनर एज होती. इथे धावचीची संधी असेल. येस, आणखी एक विकेट, आणखी एक धक्का लागतोय पारगाव संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, अभिषेक पाटील. पुढचा बॉल पहा, काय गोलंदाजी आहे. बागेश सुरतेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. षटकार देऊनही परत एकदा संघासाठी तारणहार करणारा हा संकट मोचक ठरलाय. लाजवाब गोलंदाजी. गती नाही आहे, पण टप्पा, लाईन, लेंथ, नियंत्रण अतिशय शुद्ध. आणि ताकदीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ ठरते ना, ते या ठिकाणी आपल्याला दाखवलंय. 3 षटकं, 1 डाव, फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपली जाईल. एका डावानंतर टोटल धावा आपण पाहतोय या स्कोअर बोर्डवर आली आहेत. 36 धावा, 37 धावांचं एक लक्ष या ठिकाणी ठेवलंय. आणि प्रत्युत्तर देत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी होईल, काय फलंदाजी होईल, चलूया. सुरून पाडा विपक्ष पागोटे या दोन संघादरम्यान टॉप 4 मधून एक सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. एका बाजूला आपण सचिन तांडेल याला पाहू, दुसऱ्या बाजूला आपण वैभव पाटील. दोन कॅप्टन टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय प्रीतम पाटील यांना की आपण टॉस करावं. कुंडेगावाचे सन्माननीय उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. हे चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच 2 कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. एक बिग बॅटल, बिग फाईट. नेक्स्ट मॅच मध्ये पागोटे कालच्या दिवसातून क्वालिफिकेशन राऊंड मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी केली. आज मात्र मनसुबे असतील, दुसरा तिसरा राहायचं नाहीये, चॅम्पियन बनायचं आहे. आणि चॅम्पियन बनून रात्री चॅम्पियन फोडायची आहे. यासाठी तुम्हाला प्रयत्न अधिक करावे लागतील. पण समोर हर हुन्नरी कॅप्टन आहे, मास्टर माइंड कॅप्टन सचिन तांडेलला आपण या ठिकाणी बघतोय. काय असेल 2 कॅप्टन मध्ये टॉस झाल्यानंतर आपण पाहूया प्रेझेंटेशन बॉक्स मधून आपल्याला काय बातमी येईल. चला बॅटिंग जाऊ द्या, बॅटिंग जाऊ द्या, बॅटिंग ऑर्डर जाऊ द्या मैदानामध्ये प्लीज. चल टॉस करून घ्या ना. चला आयोजकांचा निर्णय आहे, त्यामध्ये तुम्हाला काहीच फेरबदल करता येणार नाही. सामना 2 षटकांचा होईल.
आणि टॉस करा लगेच, सहकार्य करा आयोजकांना. बघा 4 दिवस आयोजक देखील थकलेले असतात, इथे अधिक आपण मागणी करू शकत नाही, त्यामुळे आपण सहकार्य कराल ही अपेक्षा राहील. सामना फक्त 2 षटकांचाच होईल ही अंतिम सूचना आयोजकांची आहे. 18 बॉल 37 लक्ष या ठिकाणी असेल आणि प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानामध्ये सलामीची जोडी आली आहे. तो चलते हैं, रुक करेंगे मैदान के अंदर. 18 गेंदों में 37 रनों का लक्ष्य यहां पर रखा जा चुका है और सलामी तौर पर बल्लेबाज प्रतीक सुरते, सूरज पाटिल, 2 धुरंधर खिलाड़ी और गेंदबाज जिम्मा उठाते हुए भूषण पाटिल. ये गेंदबाज कुंडेगा विलेज एंड के द्वारा अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे. पहला ओवर काफी अहम रहेगा क्योंकि 18 गेंदों में 37 रनों का लक्ष्य है. 38 सर्कल जहां पर 2 खिलाड़ी सीमा रेखा के बाहर. और बिल्कुल ये सही बात है, लेकिन आज दुश्मन के तौर पर यहां पर ये मुकाबला खेलेंगे क्योंकि ट्रॉफी अहम चीज होती है. पहला बॉल फुल टॉस बॉल, हवा से बाती करते हुए गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. सूरज पाटिल के बल्ले से निकलता हुआ पहले गेंद के ऊपर पहला छक्का. यस, पहली गेंद के ऊपर पहला छक्का आता हुआ भूषण पाटिल. इस गेंद के ऊपर आक्रमण सूरज पाटिल. इस बार तेज तर्रार बॉल थी, गति काफी ज्यादा, गति के ऊपर स्वार बनते हुए ये गेंदबाज, लेकिन नियंत्रण ठीक ठाक नहीं था. वाइड बॉल अंपायर ने करार दी. 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर. पहले गेंद में 7 रन बन चुके हैं. अगली बॉल, गेंदबाज तैयार बॉलिंग ट्रैक के ऊपर. इस बीच ओहो, लाजवाब स्ट्रोक, खूबसूरत, प्रॉपर टाइमिंग, प्रॉपर कनेक्शन, स्वीट साउंड ऑफ द बैट. 6 रन. प्यार की पहले चिट्ठी. ये कहावत है कि किसी भी जीत के लिए टूट कर पड़ना, और यहाँ पर देखा जाए तो गेंद के ऊपर टूट कर पड़े थे सूरज की खासियत. अगली बॉल, इस बार गति ज्यादा थी, गति से बीट किया. राउंड आर्म एक्शन के साथ गेंदबाजी का जिम्मा उठाए हुए हल्की सी बाहर निकालती हुई गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल का इंतजार था, लेकिन पारगांव टीम यहां पर डॉट बॉल के साथ विकेट का भी इंतजार करती हुई. अगली बॉल, इस बीच हल्के हाथों से गेंद को खेलकर निकाला है. शॉर्ट मिड विकेट के बाहर चलती हुई गेंद तेजी के साथ 2 रन यहां पर पूरे किए. 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर. टोटल स्कोर बोर्ड के ऊपर 15 रन. एक अच्छी सजी हुई शुरुआत हम देख सकते हैं क्योंकि 18 गेंदों में 37 रनों का लक्ष्य रखा था और पहले से आक्रमण यहां पर किया है सूरज पाटिल. 4 गेंदों में 14 रन अब तक बनाए हैं इस खिलाड़ी ने. इस बीच यार्क करने का प्रयास, लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी मौजूद. सिंगल यहां पर तेजी के साथ भागकर पूरा किया था, लेकिन उसके बाद एक ही रन के ऊपर संतुष्ट रहेंगे खिलाड़ी प्रतीक सुरते, सूरज पाटिल. 2 बड़े दिग्गज खिलाड़ी वागीलवाड़ा टीम के. किंग्स 11 वागीलवाड़ा टीम आज पूरे रात में शानदार खेल उनका रहा, लेकिन एक बड़ा चैलेंज. पारगांव टीम दिग्गज टीमों में से आती है, बड़े बड़े दिग्गज खिलाड़ी इस टीम में, बड़ा अनुभव उनके साथ, लेकिन कमजोर गेंदबाजी भूषण पाटिल की. इस बार बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, गेंद गई शॉट फाइन लेके दिशा में. खिलाड़ी वहां पर प्रोटेक्शन में मौजूद.
डॉट बॉल का खेल यहां पर समाप्त। पहले ओवर के बाद 16 रन बिना किसी नुकसान के साथ। अगर 3 गेंदों में 3 छगे आते हैं तो उत्पन्न पाटिल इनके द्वारा 2000 रुपए की इनामी राशि यहां पर रखी जा चुकी है। 16 रन बिना किसी नुकसान के साथ एक अच्छा स्टार्ट है। यहां पर देखते हुए स्कोर बोर्ड के ऊपर 37 रनों का लक्ष्य रखा जा चुका था, लेकिन जवाब देते हुए ईंट का जवाब पत्थर से। बिल्कुल आतिशबाजी। 5 गेंदों में 15 रन बनाए हैं सूरज पाटिल ने, जिसमें एक वाइड बॉल, कुल मिलाकर 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर। दोस्तों आप देख रहे हैं कांग्रेस ट्रॉफी 2026 का 4 दिन 4 रातों वाला एक शानदार क्रिकेट का कारवां। दूसरे एंड के साथ नए गेंदबाज का इस्तेमाल यहां पर किया जाएगा। आतिश महात्रे नामक गेंदबाज, बड़ी जिम्मेदारी रहेंगी उनके ऊपर, क्योंकि जीत का लक्ष्य देखा जाए तो आने वाली 12 गेंदें और जीत का लक्ष्य रहेगा 21 रनों का। 18 गेंदों में 37 रन एक बड़ा लक्ष्य नजर आ रहा था, लेकिन पहले ओवर में 16 आने के बाद थोड़ा सा इक्वेशन देखा जाए तो काफी कम नजर आता हुआ। 12 गेंदों में 21 रन अब डिपेंड करने होंगे। चैलेंजिंग गेंदबाजी इस बार। बल्ले का घुमाव, बल्ले का फ्लो अच्छा था, लेकिन चलिए पागोटा और सुरनपड़ा दोनों टीमों से टॉस किया जाएगा। आपण बोकर विड्याला चलिए दोस्तों देखिए, आयोजक निर्माता जो है उनको आप थोड़ा सा साथ दें, क्योंकि थकान रहती है पूरे टूर्नामेंट में। 4 दिन लगातार किसी भी ट्रॉफी का आयोजन करना और उसके बाद बघा कुठलीही टुर्नामेंट असली ना, आयोजक जो निर्णय घेतात किती षटकांचा त्याला फॉलो करावं लागेल। तुम्हाला टॉस करायचा नसेल तर शेवटचा फायनलचा सामना ते तयार आहेत त्यांच्यासोबत होईल। त्यामुळे पागोडे संघाला देखील विनंती आहे की टॉस करून घ्या। हाँ, इस बीच बड़ी स्ट्रोक, हवा में हवा से बातें करते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। थांब 9 बोलत थांब यांची मॅच होते। चलो मैच के ऊपर रुक करें। अगर मैच समाप्त होने से पहले अगर टॉस नहीं होता है तो आप कुछ भी निर्णय यहां पर दे सकते हैं। इस बीच हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए एक और मैच में मुकाबले में ट्विस्ट आता हुआ। बड़े धड़ धाकड़ खिलाड़ी सूरज पाटिल बैक टू द डगआउट।
मगर पीर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो। अब यहां पर आपको जिंदा दिली दिखानी होगी, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं, 1 साल इंतजार करना पड़ेगा। एक कदम दूर है आपसे ट्रॉफी। 8 गेंदे 15 रनों का लक्ष्य, गेंदबाज तैयार। अगली बॉल, इस बार वाइड यॉर्क करने का प्रयास, खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट हो, यस, ओहो हो, यहां पर मिस कम्युनिकेशन, खराब फील्डिंग और इसका इजाफा बनता हुआ। देखिए जहां पर 1 रन नहीं था ना, वहां पर 3 रन गई है और उसी के साथ वाइड बॉल भी आई है। मानो दिवाली का धमाका और बोनस साथ में। टोटल स्कोर आता हुआ 26 रन। संकट के बादल अब आते हुए पारगांव टीम के ऊपर। देखिए वाइड के लिए तीसरे अंपायर की मांग यहां पर की जा चुकी है। एक बार फिर वापस देखेंगे कि ये बॉल वाइड थी या नहीं। इस बिल्कुल ये बॉल वाइड है, यानी कि रिव्यू लॉस्ट है। पूरी तरह से वाइड लाइन को क्रॉस करती हुए बॉल, रनों में इजाफा होता हुआ, आंकड़ों में बदलाव लाता हुआ, 8 गेंदों में 11 रन। अब यहां से थोड़ी सी दिक्कतें और गिरती हुई पारगांव टीम के लिए। क्या कमबैक आएगा? शॉट ऑफ लेट, ओहो, लॉन्ग लेग के ऊपर से गेंद को खेलकर निकाला है, सीमा रेखा के बाहर जाती हुई यह गगनचुंबी छक्का। एक बड़ी स्ट्रोक थी, 7 गेंदों में 5 रनों की आवश्यकता। देखिए रास्ता कहा था, जिस रास्ते के ऊपर वाघेलवाड़ा टीम ने इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में शुरुआत की थी। पहले मुकाबले में हार पक्की थी, लेकिन पीछे मुड़कर नहीं देखा, जिंदा दिली दिखाई। अक्सर कहा जाता है कि ज्ञान योग अर्जुन से सीखो, बस मछली की आंखों को देखो, अंतिम पल तक जीत की आशा छोड़ो ना। जब तक अंतिम पल ना आए ना, तब तक ये टीम यहां पर संघर्ष करती हुई नजर आई। बिल्कुल प्रेजेंटेशन बॉक्स में यहां पर टॉस किया जाएगा। 7 गेंदों में 5 रनों की आवश्यकता। इस बीच खुद कर निकालने का प्रयास, बिल्कुल जड़ में फेंका था बॉल, 1 रन तेजी के साथ भागकर पूरा किया और दूसरा रन भी आसानी के साथ पूरा। ओवर नंबर 2 यहां पर समाप्त होता हुआ। 34 रन। इक्वेशन को देखा जाए तो 6 गेंदों में 3 रन, यानी कि टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास में हमने एक भी ऐसा भी मुकाबला देखा था जब 6 गेंदों में 1 रनों की आवश्यकता थी, मेडन ओवर फेंका जा चुका था। क्रिकेट एक गिरगिट की तरह है, ये जरूर रंग बदलता है। आत्मविश्वास का होना काफी आवश्यक होता है। क्या पारगांव के धुरंधर गेंदबाज इस मुकाबले में वापसी कर पाएंगे? 6 गेंदों में 3 रन। आप देख रहे हैं कांग्रेस ट्रॉफी 2026। इस मुकाबले के बाद टॉप 4 की 4 टीमें हमें यहां पर मिलेंगी। पहले दिन गई थी जीपी क्लब फुंडे, दूसरे दिन सुरुंगपाड़ा की टीम, तीसरे दिन पागोटा और चौथे दिन वाघिलवाड़ा या फिर पारगांव। कौन सी वो टीम होगी जो 4 में अपनी जगह बनाएगी? आने वाले समय में ये चीज जरूर यहां पर देखने को मिलेगी। इस बीच मैच को फिनिश किया, बैकफर्स्ट कर लेके ऊपर से उठाया। अंतिम चौथे दिन चौथी टीम, यस, किंग्स 11 केडीएच वाघिलवाड़ा। कांग्रेचुलेशन और ढेर सारी शुभकामनाएं। ठोक
साठी तयार असतात ना, ती युद्धाच्या रणांगणामध्ये कधीच पिछेहाट होत नसतात. हा इतिहास आजवर राहिलाय आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती वाघेलवाडा संघानं आज कुंडेगावाच्या या मैदानावर काँग्रेस चषकामध्ये केली. पहिला सामना जवळजवळ हरता हरता जिंकले, दुसरा सामना हार निश्चित होती, तिथेही त्यानं मुसंडी मारली आणि तिसऱ्या सामन्यामध्ये वन साइड या ठिकाणी गेम केलाय आणि टॉप 4 मध्ये आपली जागा पक्की केली आहे. चलूया या सामन्याचा समारोप केला